माशाच्या भाजीला किती छान तरी आली, मस्त शिजलेत नाही हा, मस्त कमी गॅसवर आणि असे छान तरी पण आली आणि चवीला देखील तितकी छान आहे, कारण की पाट्यावरचा मसाला असल्यामुळे भाजी पण मस्त असं घट्टसर झाली आहे आणि तरी हे खूप छान आणि वास पण खूप छान येतोय भाजीचा. तर चला, असं आपल्याला तिकडे मिळत नाही खायला सिटीला, पाट्यावरचं वाटण हे असं भाज्या. तर आईकडे आल्यावर म्हटलं चला आता आहे 4-5 दिवस तर चांगलं मग पाट्यावरच्या भाज्या आईकडून करून घ्यायच्या. आई बनवती मस्त छान, खूप टेस्टी बनवती भाज्या. आणि हे गावरान कोंबडीचे अंडे होते, दोनच आहेत. तर ते असे उकडायला टाकलेत मुलासाठी, कारण तिकडे मिळत नाही ना, त्याच्यामुळं मग आई म्हणी आला असते इकडे खाऊन घे मग गावरान अंडे. आणि हेच अंडा 15 रुपयाला एक जातं आणि आपल्याला तेवढे पैसे देऊन बी मिळत नाही तिकडे सिटीज ठिकाणी, ओरिजिनल कुठे मिळतात. तर हे असे गावरान अंडे आहेत, असे छोट्या साईजमध्ये असतात आणि वास वगैरे बिलकुल येत नाही हे अंड्याचा आणि पौष्टिक देखील तितकेच असतात खायला. शक्यतो मिळतच नाहीत हे अंडे, पण आपल्याला खेड्याच्या ठिकाणी असे गावरान अंडे खायला मिळतात आहेत, तोपर्यंत घ्या खाऊन. आणि इथं पाहू शकता आई बसली आहे. आईची तब्येत बिलकुल ठीक नाही, रात्री खूप रडली आई, कारण की तिला हाताचा पायाचा खूप त्रास होतोय. नाही तर ती अशी बसून राहत नाही, पण काय करावं तिला, कारण की बरंच नाही बिलकुल. सांगाय तुला काय त्रास होतोय बाई? दंड असे जण दाबले नसा होत्या असे थंडाच्या ठणकच लागते नुसती ठणक, म्हणजे खूप त्रास आहे तिला, उठता येत नाही हातापायाने, हा माणसाला धरून उठावं लागतं. आणि मग त्या त्रासामुळे ती जेवण पण करत नाही व्यवस्थित. लेक आली तर लेकच माझी करून खायली हाताने, मला काय मग आईला दुःख वाटतंय की मी 3 वर्षानंतर आली, मग मला माझ्याच हाताने करून खावा लागायले, त्या गोष्टीचं तिला खूप दुःख वाटतंय आणि ती मग रडती. एका हातावर उजळ पडे की सगळेच हात दोन्ही जाते आणि तिचे दोन्ही हात म्हणजे सध्या कामच करत नाही. तर खूप तिला रात्री तिने गोळ्या घेतल्या, म्हणून तिने आज भाजी केली आहे. नाही तर तिला ना बिलकुल बरं नाहीये आणि तिची तब्येत ठीक नव्हती, म्हणूनच मी आले तिला भेटायला. म्हटलं चला, म्हणलं माणसाचं काय खरं नाही माझी. हा आई म्हणे ये म्हणे मला एकदा पाहून जा म्हणे, माझी तब्येत ठीक नसती. एकच मुलगी मला एवढीच, गोळ्या रात्री आणल्या पोरायला जाऊ. तर या गोळ्या तिला आणल्या होत्या रात्री. गोळ्यात खोटं नाही नाटं नाही काय नाही सर, ह्या बाई असं जीव गेला खाऊ गोळ्या. ते गोळ्या खाऊन तिला आराम नाहीये. माणसाची काय आली. आणि प्लीज म्हणजे सांगा तुम्ही कमेंट मध्ये दवाखाना कुठला चांगला आहे, कारण की ना तिला दवाखाना म्हणजे असं चांगला मिळतच नाही की कुठल्या दवाखान्यात तिला नेवा, मला ही नाही कळा ना. देशपांड्याचा करते, साबळ्याचा करते, काय फरक. तर तिला केले भरपूर दवाखाने, पण तिला असं पूर्णपणे आराम नाहीये. नसाच माझ्या चळून देत, नसाच मेन माय बंद पडतात नसाच. तर प्लीज तेवढं आईसाठी माझ्या तेवढं दवाखान्याचं नाव तुम्ही सांगा. मग आपण तिला, तुम्ही नाव सांगितलं ना, मग त्या दवाखान्यात तिला एकदा आपण ट्रीटमेंट घेऊ तिची. ती अशी रडती आई, कारण की तिला खरंच बरं नाही, म्हणजे खूप खूप तकलीफ मध्ये सध्या ती, खूप त्रास आहे तिला. तिला उठता येत नाही, मच्छर चावलं तर साधं तिला मारता येत नाही, म्हणजे एवढा त्रास आहे तिला. हातच तिचे हे होत नाहीत, कारण की आता कसं तिने रात्री गोळ्या घेतल्या म्हणून थोडासा आराम आहे तिला, जास्त नाही. हा, थोडासा आराम आहे तिला, म्हणजे खूप प्रॉब्लेम मध्ये. नाही तर तिला अशी स्वच्छता खूप आवडती, घाण आवडत नाही, पण काय करावं तिला होतच नाहीये. हा, ती अशी तरी बसून राहत नाही, एका हाताने करते, पण ते दुसरा बी हात तिला त्रास देतोय. हा, खूप त्रास आहे तिला, म्हणजे खूप त्रास आहे. प्लीज माझ्या आईसाठी म्हणजे तुम्ही दवाखाना सांगा कमेंट मध्ये, मग आपण तिला ना त्याच दवाखान्यात हा तिचा इलाज करू मग, कारण खूप खूप तकलीफ आहे तिला सध्या, खूप त्रासामध्ये येते. नाही तर मी आले तरी मग एवढे दिवस कधीच थांबत नाही म्हणजे माहेरी, पण आता काय ते आईला सोडून जाऊ वाटाणं झालं, आईची तब्येत बी ठीक नाहीये. आणि इथं पत्राव खूप असं चिकूचं झाड आहे ना, घाण झाली आणि वडील गेलेत वरती आता, कारण पावसाळा लागतो, आज आभाळ पण आलंय ना, मग पाऊस पडले घाण होती जास्त पाल्याची. तर घरावर बसून साफसफाई चालू आहे सध्या आता घराची. हे पा कसे बसलेत वरतून दिसत नाही व्यवस्थित, कारण की आभाळ भरपूर आला आहे आणि हे असंच, कारण त्यांच्याशिवाय कोण करणार आहे. मग ते वर जाऊन असं घरावर साफसफाई करतात. पत्र्याचं घर आहे, काय करणार आहेत दोघंच राहतात तिकडे गावाकडं, भाऊ-भाऊजे आहेत, पण मग शेवटी कसं ज्यांचं त्यांचं आहे, आपले कामं आपल्यालाच करावं लागतात शेवटी. तर असे चालली बसून मस्त छान साफसफाई पत्र्याची आणि हा आहे वाघ्या, खूपच हुशार आहे म्हणजे तो.
त्याला बस म्हटलं की बसतो आणि सेकंडी म्हटलं तरी देतो तो. इतक्या गुणाचा आहे. पाहू शकता किती मोठा आहे, पण खूप हुशार आहे तो. चल वाग्या इकडे, चल वाग्या, ए वाग्या चल 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 इकडे, चल चल वाग्या चल. ते बघ कसा येतो बा, खूपच हुशार आहे तो. हे असा जवळ येतो तो, वाग्या म्हटलं की जवळ येतो. पोरांसोबत खेळतोय तो, खूप हुशार आहे तो. आईचं खूप ऐकतो तो. आई बस म्हणली त्याला, जिथं बस म्हणली तिथंच बसतो तो. हे पाहू शकता साईराज, ते वाघ येतोय तुझ्या पाठीमागं. पहा आता तो मुलगा बसलाय तिथे आणि तो त्याच्याकडे जाऊन थांबलाय वाघ्या. आणि हे पहा आमचं लहान बाळ कसं सायकल खेळतंय पहा. आज असं खूप आभाळ आलेलं आहे, पावसाचं वातावरण दिसते आणि पाऊस आला की परेशानी 100% होणार आहे. कारण की आईचे जे घर आहे ना पत्र ते गळत येतं आणि मग प्रॉब्लेमच येईन स्वयंपाक वगैरे करायचा. तर पाहू शकता आभाळ कसं आलं आहे, खूप भरून आलं आहे. मस्त वातावरण आहे, किती छान वाटते. थंड थंड वातावरण झालं आहे आणि ह्या झाडाला तुम्ही पाहू शकता चिकून किती गच्च भरले बा. खूप खूप चिकू आलेले आहेत झाडाला.